आय बाई फुट्टी आहे का वे पोरगी? हा धक्के मारून चालते, म्हातारा माणसाले लागलं काही झालं काही कदरच नाही, जरा धक्के मारते. हो आजी, एवढी म्हातारी झाली, बोलायचं समजत नाही काय? लागला असं गलतीनं धक्का तर एवढं फुटकीन गिटकी म्हणा लागते काय? तुला हाताला लागला ना धक्का, दिसत नाही काय तुले? सरकी चालत जा ना रस्त्यानं. सॉरी सॉरी आजी, तुम्ही इकडून आला मी इकडून आली तर दिसलं नाही, मला चुकून लागला. सॉरी सॉरी म्हणून राहिली, तुला दिसत नाही का म्हातारा माणूस? हा चुकलं म्हणतो माझं, सॉरी म्हटलं म्हणून झालं काय? मग आता सॉरी नाही तर मग आता काय करायला पाहिजे? तुमच्या पायाला लागू काय मी? उड्डट पोरगी आहे बाई, हे कोणाची होईल काय माहित. काय चालू बाई तुमचं? कायचं भांडण होईये? झालं बाई, काऊन भांडून राहिला तुम्ही दोघी जणी? अहो बाई, मी इथून चालली नाही, पोरगी इकून आली धावत आणि मला धक्का मारून राहिली, काही समजतच नाही या पोरीले. हो काकू, काही नाही झालं, मी इकडून आली, ह्या काकू इकडून आल्या, दोघी एकमेकीला दिसलो नाही, तरी पण ह्या काकू काय म्हणते की मी जाणूनच धक्का लावला, चुकून धक्का लागला. आता बरं बरं, लागलं नाही ना बाई जास्त? अहो नाही नाही बाई, लागलं नाही, पण ही पोरगी पाहिजे किती उड्डटासारखी बोलते, कोणाची वेळ काय माहित. बरं जाऊ दे बाई, जा तू त्या रस्त्यानं जा आणि तू त्या रस्त्यानं जाय पोरी. जाऊ दे बाई, निपटून द्यायला का नसते, वाद वाढवायचा नसते. अहो काकू, याच्यात माझा काहीच गुन्हा नव्हता. कधी कधी स्वतःसाठी बोलाही लागते, हर वेळेस शांत राहून चालत नाही. आपण असं चूप बसत राहिलो, काही बोललो नाही तर लोक आपल्याला कमजोर समजत जातात. बरं बरं, जाऊ दे, जा.